नमस्कार मित्रो, सुपर सेल सर्व्हिसेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कालपासून आपण श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे 2 वॉशिंग मशीन डीप क्लिनिंगसाठी घेतलेले आहेत। ॲक्च्युली सरांनी आपल्याला हे काम 8 ते 10 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं, परंतु काही तब्येतीच्या कारणामुळे आपल्याला ते जमलं नाही आणि आपण कालपासून हे काम सुरू केलं आहे। तुम्ही इकडे बघू शकता कॅबिनेट आहे, ठीक आहे। त्याच्या बाजूला इकडे हे सेमी ऑटोमॅटिकचा ड्रम आहे आणि इकडे ह्या सेमी ऑटोमॅटिकचा टब आहे, ठीक आहे। मित्रो, काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा वायरिंग करतो तेव्हा सर्व्हिसिंग केल्यानंतर वायरिंग करत असताना आपण प्रत्येक बाबी ह्या निरखून बघतो। मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की फ्रीजची वायरिंग करताना ही अशी टेपिंग नको। तुम्ही याच्यातून बघू शकता तार क्लिअर दिसत आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर जेवढे इथे सगळे जॉईंट केलेले आहेत त्या सगळ्या जॉईंटला सेम टेपिंग करण्यात आलेलं आहे, सेम। आणि याच्यामुळे काय होतं, शॉक लागण्याची जी भीती आहे ती वाढते। त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, हे कॅपॅसिटर, ओके। हे कॅपॅसिटर ॲक्च्युली जुन्या टाईपचे आहे। मला वाटतं कोणीतरी मशीन रिपेअर करायला आलेलं असताना त्यांनी हे केलं, त्याला त्यांनी शोल्डरिंग वगैरे केलेलं आहे, ठीक आहे। आणि ह्या कॅपॅसिटरची डायरेक्शन तुम्ही इथे बघू शकता, ह्या साईजला अशी खाली करून केलेली होती, ठीक आहे। आणि खाली जर बघितलं तुम्ही तर खालून आपल्याला जो बेस आहे तो क्लिअर दिसतोय, ठीक आहे। होतं काय मित्रो, जेव्हा आपण वॉशिंग मशीन धुण्याच्या पर्पजने वॉशिंग मशीनच्या खालून पाणी वगैरे टाकतो, ठीक आहे, तेव्हा काय होतं, ह्या कॅपॅसिटरच्या संपर्कात पाणी येऊन इनकेस जर मशीन ऑन असेल तर तुम्हाला शॉक लागण्याची भीती ही जास्त असते। त्यामुळं हे कॅपॅसिटर एका साईडला एखाद्या कॅरीबॅगमध्ये पॅक करून त्याचं तोंड बंद करून सहज जर असं बाजूला जरी लावण्यात आलं असतं तर मे बी सेफ असतं। परंतु ही जी डायरेक्शन ॲक्च्युली ज्यांनी काम केलं आहे त्यांनी केली होती ती अत्यंत चुकीची होती। सुदैवाने इथं कुठलीही कोणाची अशी हानी गेल्या मागच्या 20 वर्षात झाली नाही, ठीक आहे। पण आता ही एक बाब आपल्या लक्षात आल्यानंतर आपण आता याच्यामध्ये हा एक चेंजेस करतो आहे। आणि आपल्याही घरी वायरिंगमध्ये जर असा काही प्रॉब्लेम असेल आणि तो जर तुम्हाला चेक करून घ्यायचा असेल तर एका प्रोफेशनल टेक्निशियनकडूनच काम करावं, हीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करू इच्छितो। कारण काय मित्रो, प्रत्येक जीव हा अनमोल आहे। पैसा आयुष्यात भरपूर कमवता येईल, परंतु कोणाची झालेली जीवितहानी ही आपल्याला कधीही पुन्हा भरून काढता येणार नाही, ठीक आहे मित्रो। धन्यवाद।